Hello and welcome to our today's session of EST. We are looking unit number 4. The name of unit is environmental pollution. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण बरेचसे टॉपिक्स कवर केलेले आहेत, जे की 4.1 असेल, 4.2, 4.3 असेल. आजच्या सेशनमध्ये आपण 4.4 दॅट इज वेस्ट वॉटर आणि 4.5 एअर पोल्युशन याला सुरुवात करणार आहोत आणि बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. वेस्ट वॉटरचा पहिला पॉईंट आहे वेस्ट वॉटर जनरेशन, की जनरेट कोणकोणत्या गोष्टीमुळे होतात, याचाच अर्थ की त्याचे सोर्सेस कोणकोणते असणार आहेत त्या गोष्टी आपण बघूया. तर पहिला पॉईंट आहे डोमेस्टिक सेवेज, म्हणजेच वेस्ट वॉटर पहिल्यांदा घरगुतीमधून होतं, डोमेस्टिकमधून. आता याच्यात कोणत्या गोष्टी येतात? इट इन्क्लूड्स ऑल द वेस्ट वॉटर जनरेटेड बाय द होम ड्वेलिंग्स, पब्लिक रेस्टरूम्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉटेल्स, रिसॉर्ट्स, स्कूल्स, places of worship, sports stadiums, hospital and other health centers, apartment and like they all produce high volume of the waste water. आता या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला वेस्ट वॉटर मिळून जातं, म्हणजेच जे काही वॉटर असेल त्याचं वेस्टेज आपल्याला मिळून जातं. ह्या सगळ्या त्याचा सोर्स असणार आहे, जो की डोमेस्टिक सेवेजमधील हा पार्ट असणार आहे. आता सेकंड पार्ट येतो तो म्हणजे नॉन सेवेजचा येतो, म्हणजे त्याच्यात कोणकोणते येणार की जे वेस्ट वॉटर होमवाले नसणार आहेत, जे अदर दॅन होम असणार आहेत त्याला आपण म्हणणार आहे नॉन सेवेज. आता त्याच्यात कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात? इन धिस इन्क्लूड्स द वॉटर फ्रॉम फ्लोड्स म्हणजेच स्टॉर्म वॉटर, रन ऑफ म्हणजेच रेन वॉटर रनिंग थ्रू क्रॅक्स इन द ग्राउंड अँड टू द गटर्स, जे काही असेल रनिंग वॉटर असतात, जे काही ग्राउंडवरती असतात किंवा गटर्समध्ये असतात त्या गोष्टी. त्याच्यानंतर येतात की वेस्ट वॉटर फ्रॉम स्विमिंग पूल्स, वॉटर फ्रॉम कार गॅरेज अँड क्लिनिंग सेंटर्स. आता ज्या डोमेस्टिक गोष्टींमधून होत नाहीत, उरलेल्या गोष्टी ज्या असतात त्या आपण नॉन सेवेजमध्ये कन्सिडर करतो. दे ऑल्सो इन्क्लूड ब्युटी सलून्स, कमर्शियल किचन्स, एनर्जी जनरेशन प्लांट्स अँड सो ऑन. Wastewater is also generated from agriculture facilities, water used for cleaning in animal farms, washing harvested produce and cleaning farm equipments. आता ज्या गोष्टी ह्या बिझनेस रिलेटेड पण नसतात आणि होम रिलेटेड पण नसतात, त्या गोष्टी म्हणजे कशा प्रकारच्या, ज्या काही फार्म्स रिलेटेड असतील, ॲग्रिकल्चरच्या फॅसिलिटीज असतील, वेस्ट वॉटर असतील, जे काही ॲनिमल्स फार्म्स असतील, त्या गोष्टींमध्ये जे काही क्लिनिंग केल्यानंतर जे एक्सेस वॉटर आपल्याला मिळतं त्याला आपण काय म्हणतो? वेस्ट वॉटर म्हणतो. आता ह्या आपण बरेचसे टाईप बघितले याच्यात. आता याचे इम्पॅक्ट्स काय होतात त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. पहिला असणार आहे जे की आपण फर्टिलायझर किंवा डिटर्जंट्स यूज करतो, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट ॲडेड असतात. ते काय करतात? त्याच्यामुळे अल्गीचं ग्रोथ असणार आहे ते जास्त होणार आहे, आणि which consumes the dissolved oxygen and biological oxygen demand increases. It reduces the dissolved oxygen kills aquatic life. आता ह्या गोष्टी आपण लास्ट सेशनला आपण बघितल्या होत्या की फर्टिलायझर आणि डिटर्जंट्स एक हार्मफुल केमिकल्स टाईप असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की जे पाण्याचं डिग्रेडेशन त्यांनी करून टाकतात, आणि त्याच्यामुळे आपले जे काही ॲक्वाटिक लाईफ असतात, जे की समुद्रातील असतील किंवा पाण्यातील जे काही जीवजंतू असतात ते त्यांची लाईफ त्यांनी किल करतात. सेकंड इम्पॅक्ट आहे डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्फ्लुएन्स, म्हणजेच वेस्ट वॉटर प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट्स टू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच कन्झ्युम्स द डिझॉल्व ऑक्सिजन अँड दिस ऑल्सो किल्स ॲक्वॅटिक लाईफ. तर जे काही डोमेस्टिक वेस्ट वॉटर असेल किंवा कमर्शियल वेस्ट वॉटर त्याला आपण इन्फ्लुएन्स म्हणतो, त्याच्यामध्ये पण न्यूट्रिएंट्स असतात जे काही हार्मफुल असतात. त्याच्यात पण ऑक्सिजन हे डिझॉल्व होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतात पाण्यामधले म्हणजेच ॲक्वॅटिक लाईफ जे असेल ते पण त्यांना हार्मफुल होतात, ते पण त्यांना किल करतात. ह्या दोन गोष्टी आपण ह्या स्लाईडवर बघितल्या. तर थर्ड इम्पॅक्ट असणार आहे तो असणार आहे द रन ऑफ फ्रॉम ॲग्रिकल्चर वेस्ट वॉटर कंटेन्स पेस्टिसाइड्स विच इज नॉन डिग्रेडेबल. दे ट्रॅव्हल थ्रू द फूड चेन अँड एंटर्स इन टू द ह्युमन बॉडी अँड अफेक्ट्स द नर्वस सिस्टम. तर जे काही रन ऑफ म्हणजे आपण म्हटलेलं की जे मुव्हिंग वॉटर असतं, जे की जमिनीच्या क्रॅक्समध्ये असेल किंवा गटर्समध्ये असेल, किंवा ॲग्रिकल्चर वेस्टमधून आपल्याला मिळालेलं पेस्टिसाईड्सचं वॉटर असेल, जे की विघटन होत नाही, त्याला आपण नॉन डिग्रेडेबल म्हणतो. ह्या गोष्टी सगळ्यात ट्रॅव्हल कुठून होतात?
पूर्ण फूड चेनमधून होतात आणि फूड चेनमध्ये आपण ह्युमन बिंग्स पण इन्क्लुडेड असतो. त्याच्यामुळे ते ह्युमन बिंग्सच्या बॉडीमध्ये जर एंटर केले तर आपल्या नर्वस सिस्टमवर ते अफेक्ट करतात. हा पण त्याचा एक सिरियस इम्पॅक्ट असणार आहे. द फोर्थ इम्पॅक्ट इज फ्रॉम द मायनिंग अँड रिफायनिंग द युरेनियम, थोरियम, द रेडिओॲक्टिव्ह पोल्युटन्स एंटर इन द ह्युमन बॉडी थ्रू द वॉटर अँड फूड and get accumulated in blood, thyroid glands, liver, bones and muscles. This cause serious illness and death also. आता ज्या काही गोष्टी असतात की मायनिंग असेल किंवा रिफायनिंग जे काही मेटल्स असतील जसं की युरेनियम असेल, थोरियम असेल, तर याच्यातून जे पोल्युटन्स आपल्याला मिळणार आहेत त्याचं फॉर्म असणार आहे रेडिओ ॲक्टिव्ह. आता रेडिओ ॲक्टिव्ह हे भरपूर हार्मफुल असतात हे आपल्याला माहीत आहे. तर ते आपल्या जर शरीरामध्ये गेले तर आपल्याला ब्लडचा प्रॉब्लेम होऊ शकतो, थायरॉईड ग्लँडचा होतो, लिव्हर असेल, बोन असेल किंवा मसल्स असतील. याच्यामध्ये बरेचसे सिरियसनेस येऊ शकतात किंवा हे आपल्याला मृत्यू पण पाहू शकतो, म्हणजे डेथला कॉज होऊ शकतं या गोष्टी. हा पण एक सिरियस इम्पॅक्ट असणार आहे. देन द नेक्स्ट इम्पॅक्ट इज फिफ्थ इम्पॅक्ट, दॅट इज एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लोराइड्स कन्झम्पशन कॉजेस द डेंटल अँड इंटेस्टल प्रॉब्लेम्स. इट कॉजेस डिसीजेस लाईक थायपॉइड, डिसेंट्री, कॉलरा अँड अमोबिक डिसेंट्री. म्हणजेच जे काही खराब वॉटर असेल ते आपण दूषित पाण्यामुळे जे काही आजार होतात ते सगळ्या गोष्टी आपण ह्या पॉईंट्समध्ये घेणार आहे की कोणतेही थायपॉइड असेल, डिसेंट्री असेल किंवा कॉलरा वगैरे अशा प्रकारच्या ज्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोग असतील ते सगळे ह्याच्या पॉईंटमध्ये येणार आपल्याला. The next impact is the consumption of lead damages the liver, kidney and also reduces the formation of hemoglobin. It also affects the central nervous system which leads to coma or death. आता हा पण एक सिरियस इश्यू असणार आहे बिकॉज ज्यावेळेला लीड आपण किंवा आपण म्हणजे ह्युमन बिंग्स ज्यावेळेला लीड कन्झ्युम करणार आहे इन द वेस्ट वॉटर, ते का आपल्याला काय डॅमेज करणार आहे, एकतर लिव्हर, किडनी ह्या दोन गोष्टी डॅमेज करणार आहेत. पण काय करणार आहे, आपलं जे काही ब्लडमधलं हिमोग्लोबिन आहे त्याचं जे फॉर्मेशन असणार आहे त्याचं ते रेट असणार आहे ते रिड्यूस करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या नर्वस सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट होणार आणि ह्युमन बिंग एकतर कोमावर जाऊ शकतो किंवा त्याची डेथ होऊ शकते. हा पण एक सिरियस इम्पॅक्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे शेवेज वॉटर असणार आहे जे की वेस्ट वॉटर आपण म्हणतो त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करायचं असणार आहे. तर त्याचा फ्लो डायग्रॅम असणार आहे आपल्याकडे. तर ही जी आपल्याला डिस्प्ले होते ती आपली असणार आहे फ्लो डायग्रॅम ऑफ सेवेज ट्रीटमेंट प्लांट. आता ज्यावेळेला वेस्ट वॉटर आपण काय करणार आहे, प्रिलियम ट्रीटमेंटमध्ये पहिल्यांदा घेणार आहे. म्हणजेच हे आपलं वेस्ट वॉटर इथून आपण याला इनटेक देणार. त्याच्यानंतर काय असणार आहे, प्रिलियम ट्रीटमेंटसाठी हा पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर जे काही प्रिलियम ट्रीटमेंटवरती वॉटर ट्रीटमेंट होणार आहे ते नंतर जाणार आहे प्रायमरी क्लॅरिफायमध्ये. तर ज्यावेळेला प्रायमरी क्लॅरिफायमधून जे क्लिअर झालेलं वॉटर किंवा ट्रीटमेंट झालेलं वॉटर असणार आहे त्या गोष्टी जाणार कुठं, RSC टँकमध्ये जाणार आहे. आणि जे काही नको असलेला स्लजचा भाग असणार आहे तो आपण प्रायमरी स्लज म्हणून कॅरीआउट बाहेर करून घेणार आहे. पण त्या स्लजवर पण आपण ट्रीटमेंट करणारच आहे. या स्लजवरती पण आपण ट्रीटमेंट करणार आहे आणि त्याचं डिस्पोज त्याला व्यवस्थितपणे करणार आहे. ज्यावेळेला अरेशन टँकमध्ये येतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याला एअरचा इंटेक पण देतो की जेणेकरून त्या टँकमध्ये आपण एअर देणार आहे, त्याच्यात पास करणार आहे. आणि ज्यावेळेला आपण प्रायमरी क्लॅरिफायमधून RSC टँकमध्ये सोडणार आहे जे काही असणार आहे ते त्याच्या खालोखाल आपण त्याला रिसायकल पण करू शकतो जे काही स्लज असेल त्याचा, जेणेकरून अरेशन टँकच्या अगोदरच्या साईडला आपण त्याला रिसायकलिंगला शिफ्ट करू शकतो जे काही ॲक्टिवेटेड स्लग असेल त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला अरेशन टँकमधून त्याच्यावरती प्रक्रिया होऊन तो नेक्स्ट पार्टला जाईल त्यावेळेला आपण काय करणार आहे, सेकंडरी क्लॅरिफायर तिथं पुट करणार आहे आणि त्याच्यामधून जे काही वेस्ट ॲक्टिवेटेड स्लज असेल ते पण आपण सेपरेट घेणार आहे. आणि त्यानंतर लास्ट इज डिफिक्शनेशन म्हणजेच फायनल इन्फ्लुएन्स जे की आपणार आहे वेस्ट आपला फायनल इन्फ्लुएन्स. ही झाली आपली फ्लो चार्ट. तर याच्यात पहिला असणार आहे प्रिलिमिनरीज ट्रीटमेंट. त्याच्यात काय होतं, वेस्ट वॉटर कंटेन्स फ्लोटिंग सस्पेक्टेड सॉलिड सच ॲज रेग्स, वूड, मेटल, प्लास्टिक. दीज हॅव टू बी रिमूव्ड बाय स्क्रीनिंग ऑर
अदर मेकॅनिकल इक्विपमेंट्स. म्हणजे प्रिलिमिनरीमध्ये पहिला आपण एक प्रकारे काय म्हणतो की त्याला सेपरेशन करतो आपण. जे काही सॉलिड असणार आहेत गोष्टी त्याचं आपण सेपरेशन करून घेणार. त्याच्यानंतर येणार आहे प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ सेवेज मेनली कन्सिस्ट ऑफ द सेडिमेंटेशन प्रोसेस टू रिमूव्ह सस्पेंडेड ऑर्गॅनिक सॉलिड्स. केमिकल्स आर sometimes added in primary clarifier to assist in the removal of finely divided and collided solids. आता ह्याच्यात पण आपण सॉलिडच घेणार आहेत आपण सेपरेशनला. त्याच्यात ऑर्गॅनिक सॉलिड्स असतील किंवा फाईनली डिवायडेड सॉलिड्स असतील आणि कोलायडेड सॉलिड्स असतील. हे आपण प्रायमरी ट्रीटमेंटमधून त्याला सेपरेटली कॅरी आउट करणार आहे. सेकंडरी ट्रीटमेंट ऑल बायोलॉजिकल ट्रीटमेंट. आता ह्याच्यात कोणत्या गोष्टी येतात. The main objective of secondary treatment is the further treatment of effluent from primary treatment to remove the residual organics and the suspended solids. आता ह्याच्यात पण सेपरेशन्स होणार आहेत जे काही सॉलिड्स असणार आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज CPCB नॉर्म्स फॉर द सेवेज डिस्चार्ज. तर CPCB आता ह्यांच्या नॉर्मनुसार का नाही जे काही सेवेज डिस्चार्ज आपल्याकडे असते जे पण वेस्ट वॉटरमधून सोडतो तर त्याचे पण काही नॉर्म्स असणार आहेत की कोणत्या गोष्टी रेग्युलेटेड असणार आहेत, कोणत्या ऑथॉरिटीमध्ये असणार आहेत, कोणत्या मॅन्डेटरी असणार आहेत, कोणत्या वॉटर ट्रीटमेंट त्याची क्वालिटी कशी असणार आहे, इंडियामध्ये आपण डिस्कस करणार आहे. CPCB इज रेग्युलेटरी ऑथॉरिटी अँड मॅन्डेट्स द ट्रीटेड वॉटर क्वालिटी फॉर एनी STP इंडिया. Then the discharge standard stipulate in 2015 and revised on 13/10/2017. तर हे सगळे स्टँडर्ड्स आणि त्यांचे नॉर्म्स असणार आहेत. कधी कधी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला इंट्रोड्यूस केल्या गेल्या याचं ओव्हरव्ह्यू असणार आहे. द करंट व्हॅल्यूज हॅव बीन गिवन बाय इट्स नोटिफिकेशन फॉर द इंडिया डेटेड ऑन द April 1994 फ्रॉम द सेंटर ऑफिस ॲट द न्यू दिल्ली. आता हा त्यांचं स्टँडर्ड एक चार्ट असणार आहे की डिस्चार्जसाठी त्यांनी नॉर्म्सच्या स्टँडर्डमध्ये की जेणेकरून त्यांच्या पॅरामीटर्स कोणकोणते असणार आहेत. असणार आहे pH असणार आहे, त्याच्यानंतर असणार आहे BOD, त्याच्यानंतर TSS फेकल कॉलिफॉर्म. आता याच्यामध्ये हा एक सिम्पल चार्ट असणार आहे. ह्याच्यात आपण काय करणार आहे जे काही डिस्चार्ज असणार आपल्याकडं त्याचे स्टँडर्ड्स कोणकोणते असणार आणि कोणत्या युनिटमध्ये असणार आहेत, ओल्ड कोणते असणार आहेत, रिवाइज कोणते असणार आहे आणि आउटसाईड द कॅपिटल सिटी कोणते असणार आहेत ह्याच्या संदर्भात फक्त हा एक चार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप येतो पोल्युशनचा, तो येतो एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन हा आपल्याला कॉमन भाग असणार आहे. डेफिनेशन प्रेझेन्स ऑर द एडिशन ऑफ एनी कॉन्टॅमिनेशन टू द एअर विच कॉजेस हार्म टू द हेल्थ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच की जे काही आपल्याला एअर मिळतं त्याच्यात एकतर ॲडिशन किंवा प्रेझेन्स ऑफ जे काही हार्मफुल केमिकल्स असतील किंवा काही पार्टिकल्स असतील ते जर फाउंड झाले तर आपण त्याला एअर पोल्युशन असं म्हणतो. मेजर एअर पोल्युटंट्स म्हणजेच कोणकोणत्या गोष्टीमुळे एअर पोल्युशन कॉज होतं. कार्बन कंपाऊंड्स, सल्फर कंपाऊंड्स, नायट्रोजन ऑक्साईड्स, फ्लोराइड्स, हायड्रोकार्बन्स, मेटल्स, फोटोकेमिकल स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर अँड बायोलॉजिकल पार्टिक्युलेट. आता ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत जे काही मेजर पोल्युटंट्स असणार आहेत. तर पोल्युटंट्स म्हणजे काय, जो इलेमेंट पोल्युशनला कारणीभूत ठरतो त्याला आपण पोल्युटंट्स म्हणतो. तर हे मेजर पोल्युटंट्स असणार आहेत. ह्या मेजर पोल्युटंट्समुळं आपल्याला एअर पोल्युशन दिसून येते. आता ह्या सगळ्या ज्या काही एअर पोल्युटंट्स असणार आहेत त्याचा इफेक्ट आपल्या एअर पोल्युशनवर काय होतो. इफेक्ट्स ऑफ ह्युमन हेल्थवरती कोणता इफेक्ट होतो तर इरिटेशन ऑफ आय, थ्रोट आणि नोज ह्याचा इफेक्ट होतो. इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी डॅमेज थ्रू टोबॅको स्मोक, कन्व्हल्जन, डिलिरियम, कोमा ड्यू टू लीड पॉयझनिंग. आता या सगळ्या गोष्टी मेजर पोल्युटंट्स याच्यामुळे कॉज होतात ह्युमन हेल्थवरती. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो येतो रेडिओ ॲक्टिव्ह डस्ट कॉजेस जेनेटिक इफेक्ट ऑन द
नेक्स्ट जनरेशन, the mercury from combustion of fossil fuel affects the nervous and brain and kidney. ह्या झाल्या ह्युमन हेल्थवरती अफेक्ट करणाऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर व्हेजिटेशनवरती कोणत्या गोष्टी अफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेशन्स म्हणजे प्लांट असतील किंवा ट्रीज असतील. ओव्हर यूज ऑफ पेस्टिसाइड्स अफेक्ट्स देअर ग्रोथ ऑफ अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज बाय डिस्ट्रॉईंग द क्लोरोफिल अँड अल्सो बाय डिस्टर्बिंग फोटोसिंथेसिस. आता या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, जे काही प्लांटचं फोटोसिंथेसिस असेल किंवा जे काही त्यांचं प्रोडक्शन असेल त्याचं डिस्ट्रक्शन होतं. द राईज इन ओझोन कॉजेस नेरोक्रेसिस, दॅट इज डॅमेज इन लिव्ज. द राईज इन NOx causes abscission, that is premature fall of leaves. This results in reduction in the crop production. The rise in SO2 causes chlorosine, that is yellowing the leaves. आता ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, एअर पोल्युशनमुळे होतात, की जेणेकरून अवकाळी जे काही प्लांट्स असतील त्याचे लिव्ज गळून पडणे किंवा डॅमेज होणे किंवा काही त्याचा रंग जाणे किंवा हिरवे जे लिव्ज असतात त्याचा कलर येलो होणे, या सगळ्या एअर पोल्युशनची कारण असणार आहेत. तर ह्या एअर पोल्युशनला प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय काय करू शकतो, की कशा प्रकारे करू शकतो आणि ह्याचे किती टाईप असणार आहे. द फर्स्ट वन, द नेचर हॅज ओन मेकॅनिझम टू रिमूव्ह द एअर पोल्युटन्स इज कॉल्ड ॲज स्कॅव्हेजिंग. When the speed pollutants entering in the air is greater than the self-clearing mechanism, the air becomes polluted. आता ज्या वेळेला नॅचरल मेकॅनिझम असतं आणि नॅचरल मेकॅनिझमला आपण काय म्हणणार आहे, स्कॅव्हेंजिंग म्हणणार आहे. मग ज्या वेळेला स्पीड ऑफ पोल्युटंट्स एंटरिंग इन द एअर इज ग्रेटर दॅन द सेल्फ क्लिनिंग मेकॅनिझम, तर ज्या वेळेला जे काही पोल्युटंट एंटर होणार आहेत आपल्या एअरमध्ये त्याचा जो रेट असेल तो जर सेल्फ क्लिअरिंग मेकॅनिझमपेक्षा जास्त असेल तर एअर पोल्युशन होतं. तर एअर पोल्युशन आपण कोणकोणत्या प्रकारे रिड्यूस करू शकतो, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करू शकतो. तर पहिला पॉईंट आहे नॅचरल मेकॅनिझम, जे काही नेचर थ्रू होतं त्या मेकॅनिझममधून आपण एअर पोल्युशन प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल मेकॅनिझम म्हणजे ह्युमन बिंगने तयार केलेले काही मेकॅनिझम्स असतील त्याच्यावरून पण आपण एअर पोल्युशन प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड प्रिव्हेन्शन इज कंट्रोलिंग एअर पोल्युशन थ्रू द रेग्युलेशन्स, जे गव्हर्मेंट थ्रू काही रेग्युलेशन्स अप्लाय करायच्या, काही इंडस्ट्रीज असतील किंवा कोणत्याही प्रकारचे प्रोडक्शन हाऊसेस असतील त्या ठिकाणी आपण त्याला रेग्युलेशन्स लावून थोडंफार प्रमाणात आपण एअर पोल्युशन कंट्रोल करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तो येतो ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. आता हा CPCB म्हणजेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ह्याला आपण म्हणतो CPCB. इट पब्लिशेस द नोटिफिकेशन फ्रॉम टाईम टू टाईम फॉर द कंट्री. तर ज्या काही गोष्टी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून येतात हे काम CPCB करतं. द करंट व्हॅल्यू हॅव बीन गिवन बाय इट्स नोटिफिकेशन फॉर इंडिया डेटेड ऑफ एप्रिल 1994 फ्रॉम द सेंट्रल ऑफिस ॲट द न्यू दिल्ली. As per National Ambient Air Quality Standards, the level of air quality are necessary with an adequate margin of safety to protect public health, vegetation and the property. आता ह्या सगळ्या स्टँडर्ड गोष्टी असणार आहेत आणि ह्या सगळ्या स्टँडर्ड नोटिफिकेशन्स असणार आहेत. द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इन एक्सरसाइज ऑफ इट्स पॉवर्स confirmed under section 16(2)(h) of the Air, that is Prevention and Control of Pollution Act in 1981. Hereby the National Ambient Air Quality Standards with immediate effect. आता हे सगळे सेक्शन्स असणार आहेत, त्याचे सबसेक्शन्स असणार आहेत, त्याचा ॲक्ट कोणता आणि कोणत्या साली तो ॲक्ट लागू झाला, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. या सेशनमध्ये आपण 4.4 वेस्ट वॉटर आणि 4.5 एअर पोल्युशन ह्या गोष्टी कंप्लीट डिस्कशन केलेल्या आहेत.